5, 6, 7, 8, 9. नमस्कार, मी उत्तम सदाकाळ आणि आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत की माझा यूट्यूब चॅनल आहे उत्तम साहित्य नावाचा आणि त्याच उत्तम साहित्य यूट्यूब चॅनेलचे 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यानिमित्त यूट्यूब मार्फत जी आपल्याला भेटवस्तू आलेली आहे सिल्वर बटन, तर त्या सिल्वर बटनचं अनबॉक्सिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी आज सगळे जमलेलो आहोत. गेली 2 वर्ष ज्या प्रसंगाची आपण वाट पाहत होतो, म्हणजे ज्या घटनेची वाट पाहत होतो की हे सिल्वर बटन आपल्याला कधी मिळणार, तर ते आज भाऊबीजेच्या अतिशय छान दिवशी शुभ मुहूर्तावर आपल्या हाती मिळालेलं आहे. आणि या सिल्वर बटनाचं आपण या ठिकाणी आज अनबॉक्सिंग करणार आहोत, केक कापून करणार आहोत. हे सिल्वर बटन मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. अर्थात उत्तम साहित्य हा जो चॅनेल आहे, या चॅनेलवर साहित्याचे सगळे प्रकार आहेत. त्यामध्ये कथा आहेत, कविता आहेत, निसर्ग वर्णन आहे आणि मला आवडलेल्या इतर लेखकांच्याही कथा आहेत. या चॅनेलवर जास्त करून माझ्या कथा आहेत, परंतु मला आवडलेल्या इतर लेखकांच्या कथा सुद्धा आपण या चॅनेलवर घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना हे माझं लेखन किंवा इतर साहित्यिकांचं लेखन रसिकांना खूप आवडलं. त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मला आठवतोय माझा सर्जा नावाचा एक पहिला व्हिडिओ होता की तो अतिशय लोकांनी आत्मीयतेने पाहिला आणि त्याचं फार कौतुक केलं. त्यानंतर सरदार नावाचा व्हिडिओ सुद्धा खूप चालला, वजीर नावाचा व्हिडिओ सुद्धा खूप चालला आणि अशा प्रकारे रसिकांचं प्रेम मिळत गेलं, सबस्क्रायबरची संख्या वाढत गेली आणि उत्तम साहित्याला 1,00,000 लोकांचं हे कुटुंब आता निर्माण झालेलं आहे. 1,00,000 ची जे उद्दिष्ट होतं ते आपलं साधारणपणे मागेच पूर्ण झालंय. आज या घडीला आपण 1,15,000 सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे आणि खूप आनंद होतोय. हे सिल्वर प्ले बटन याचं अनबॉक्सिंग मी माझ्या घरी गावाला येऊन करतोय. इकडच्या बाजूला माझे वडील बसलेले आहेत की ज्यांच्या कष्टाकडे पाहून मी लिहायला शिकलो आणि खरं तर याच्या मागे माझी आई, माझे वडील आणि माझे घरातील सगळे कुटुंबीय यांचा फार मोठा सहभाग आहे. आणि म्हणून ह्या प्ले बटनचं जे आपण अनबॉक्सिंग करणार आहोत ते घरी जाऊन करायचं हा माझा खूप दिवसापासूनचा विचार होता आणि म्हणून आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ते माझ्या हाती मिळालं. आणि आज भाऊबीजेच्या दिवशी वडिलांच्या बहिणी सुद्धा या ठिकाणी हजर आहेत, माझ्या बहिणी सुद्धा हजर आहेत आणि सगळं कुटुंबीय या ठिकाणी जमा झालेलं आहेत. माझे मामा आहेत किंवा बाकी सगळी माणसं आहेत. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, ज्यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं, माझ्या साहित्यिक वाटचालीमध्ये ज्यांचा वाटा आहे, अशा सगळ्या माणसांच्या उपस्थितीत त्याचं अनबॉक्सिंग व्हावं हा माझा हेतू होता. आणि म्हणून आपण या ठिकाणी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याचं अनबॉक्सिंग करत आहोत. माझ्या शेजारी शुभम बसलेला आहे. तो पहिल्यापासून या बटनाच्या प्रतीक्षेत होता की बाबा कधी येणार हे बटन, कधी येणार, म्हणून आपण आज त्याच्या हस्ते हे याचं अनबॉक्सिंग करणार आहोत. त्यानंतर माझा दुसरा पुतण्या आहे, बंटी म्हणतो आम्ही त्याला, तो आणि बाबा हे दोघं मिळून याचं या सिल्वर बटनचं ज्या वेळेला आपण अनबॉक्सिंग केल्यानंतर केक कापायचा आहे तर ते दोघं या ठिकाणी केक कापतील. आई आणि मी त्यांच्या बरोबर आहे म्हणजे असणार आहोत. तर या सर्वांच्या साक्षीनं आपण हे आता सिल्वर बटनाचं अनबॉक्सिंग करू आणि केक कापून आपला हा